आणखी एक महत्त्वाची बातमी आहे मद्य परवान्यांवरून निर्माण झालेल्या वादासंदर्भातली। उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंकजा मुंडे, सुभाष देशमुख, जयंत पाटील हे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही प्रमुख नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी हे नेते सोडत नाहीत। पण दारू परवान्याच्या वाटपामध्ये सरकारनं मापात पाप काही केलं नाही ना असा सवाल उपस्थित होतोय। तर महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारनं 41 मद्यनिर्मिती उद्योगांना प्रत्येकी 8 असे 328 परवान्यांच्या वाटपाचा निर्णय घेतलाय। विशेष म्हणजे राज्य सरकारकडून नव्यानं देण्यात येणाऱ्या या परवान्यांपैकी 96 परवाने राजकीय नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींना दिले जाणार आहेत। यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे। मात्र दारू विक्री परवान्यांची ही खिरापत सर्व पक्षीयांना वाटली जाणार, सर्वांनाच मिळणार असं दिसतंय। सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांना सुद्धा तेरी भी चूप मेरी भी चूपचा पवित्रा घेतल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। सर्वात आधी पाहूयात पक्षनिहाय आकडेवारी। कोणत्या पक्षातील किती नेते किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या ज्या कंपन्या आहेत त्यांना हे परवाने मिळणार आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून। भाजपचे 5 नेते आहेत आणि त्यांच्याशी संबंधित लोकांना 40 परवाने दिले जाणार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नेते आणि त्यांच्याशी संबंधित लोकांना 32 परवाने दिले जाणार आहेत। आणि त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाचे 3 नेते त्यांच्याशी संबंधित लोकांना 24 परवाने दिले जाणार आहेत। म्हणजेच जे विरोधकांपैकी एक आहेत, विरोधी पक्षामध्ये आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी हे परवाने मिळताना दिसतायत। दरम्यान एका वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार कोणकोणत्या नेत्यांचे कुटुंब किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्यांच्या कंपन्यांना हे परवाने दिले जाणार आहेत तेही आपण बघूयात। याच्यामध्ये मुलगा आर्यमन पालवे यांच्या रॅडिको एनव्ही डिस्टिलरीजला परवाने दिले जाणार असल्याची माहिती आहे। याशिवाय मुलगा सारंग गडकरी तो संचालक आहे मानस ॲग्रो इंडस्ट्रीजचा आणि या कंपनीला सुद्धा हे परवाने मिळणार असल्याची माहिती आहे। त्यानंतर मुलगा जय पवार यांचे व्यावसायिक भागीदार सदानंद बापट ॲडलर्स बायो एनर्जी असोसिएटेड ब्लेंडर्स या कंपनीला हे परवाने मिळणार असल्याची माहिती आहे। हे राजकीय नेत्यांची मुलं आहेत। त्याच्यामध्ये प्रतीक पाटील जे अध्यक्ष आहेत राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे, याच्याशी संबंधित ज्या कंपन्या आहेत त्यांना सुद्धा परवाने मिळणार असल्याची माहिती आहे। याशिवाय महेश देशमुख हे पुतणे आहेत एका नेत्याचे, ते संचालक असलेल्या लोकमंगल माऊली या कंपनीला सुद्धा हे परवाने मिळणार असल्याची माहिती आहे। नेत्यांची तिजोरी भरण्यासाठी हे सगळं राबवलं गेलंय। म्हणजे आधी त्यांना साखर कारखाने दिले, मग डिस्टिलरी एक्सपॅन्शन केलं, त्याच्यात साखर बनत नाही, साखर अगदी फार कमी प्रमाणात बनते आणि त्यातली जी रेशनिंगची साखर आहे ती अनेक कारखाने देत नाही, म्हणजे ज्याला लेडी शुगर म्हणतो ते अनेक कारखाने देत नाही आहेत। तर हे सगळे ऊसातनं बनवणारे दारूचेच कारखाने झाले आहेत आणि त्यांच्यासाठी हे नवीन 328 परवाने दिले गेले। या विभागाचे मंत्री जे आहेत या मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, त्यांच्याकडून हे खातं काढून घेण्यात यावं। कारण कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट नावाचा जो विषय आहे त्या विषयामध्ये जर एक्साईज डिपार्टमेंट ज्या मंत्र्याकडे आहे त्या मंत्र्याच्याच मुलाचा जर टँगो फॅक्टरी टँगो नावाची जर दारू त्यांची असेल आणि ते जर काही निर्णय घेत असतील तर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमध्ये शासक आणि मंत्री हे त्यांच्या पदाचा दुरुपयोग करतात। दरम्यान या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। 72 नंतर एक देखील नवीन मद्य परवाना देण्यात आलेला नाही। कधी 1972 नंतर की तुम्ही कुणाचा मद्य परवाना घेताय तो तुमचा मद्य परवाना दुसरीकडे शिफ्ट करताना पण तिथं शाळा आहे का, आम्ही तिथल्या महिलांचा विरोध आहे का, जे काही नियम त्याच्यामध्ये लावलेले आहेत त्या नियमाचं पालन करून ते तिथं मद्य परवान्यात घेऊन तिथं दुकान टाकू शकतायत का हे आपण बघतो। त्याच्यामुळे नवीन कुठलाही मद्य परवाना दिलेला नाही।